नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. दिव्यांग वृद्ध निराधार यांच्या अनेक प्रश्नासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी यांना दिव्यांग प्रश्नाची जाणीव व्हावी म्हणून दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलीकर यांच्या नेतृत्वाखाली हादगाव तालुका अध्यक्ष नामदेव बोडके, तालुक्यातील शिष्टमंडळाने हादगाव तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना भेटून निवेदनाद्वारे जर 15 दिवसात दिव्यांगांचे प्रश्न नाही सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. नांदेड जिल्हा प्रतिनिधी. नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यातील दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलीकर यांच्या नेतृत्वाखाली शासन प्रशासन जागे करण्यासाठी अनेक निवेदन, मोर्चे, आंदोलन करून न्याय हक्क मिळत नसल्यामुळे पुन्हा प्रशासन जागे करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी यांना हादगाव तालुक्यातील शिष्टमंडळाने तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन माजी जिल्हाधिकारी अभिजित राऊ साहेब नांदेड यांनी संबंधित अधिकारी व दिव्यांग संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांच्या शिष्टमंडळासोबत 7 वेळा बैठक घेऊन निर्देश व आदेश देऊन तहसीलदार, गटविकास अधिकारी, संबंधित अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या निर्देश व आदेशाला केराची टोपली का दाखवत असल्याबाबत यांची विचारणा करण्यासाठी व पुढील आंदोलनाचा इशारा देण्यासाठी दिनांक 3 मार्च 2024 रोजी हादगाव येथे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा करून दिव्यांग वृद्ध निराधारांचे प्रश्न मुदतीने सुटल्यास दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोणत्याही पूर्व सूचना न देता आपल्या तालुक्यातील तहसील आणि गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये कोणती पूर्वसूचना न देता, निवेदन न देता आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे. या निवेदनावर सही आणि निवेदनाच्या शिष्टमंडळामध्ये हादगाव तालुका अध्यक्ष नामदेव बोडके, रुस्तुम काळे, प्रल्हाद जगताप, शिवाजी गायकवाड, कावेरीबाई जगताप आणि सय्यद मंसूर, अनिल नागरे, शेख कलीम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली. तरी सर्व नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी ही माहिती जास्तीत जास्त प्रशासन आणि शासन जागे करण्यासाठी शेअर करावं आणि दिव्यांग बांधवांना ह्याची माहिती मिळावी म्हणून दिव्यांग संघटनेच्या ज्या चॅनलवर बातमी आलेली असेल त्या बातमीला सबस्क्राईब केल्यास आपल्यास नेहमी माहिती मिळेल. तरी कृपया सबस्क्राईब, लाईक करून जास्तीत जास्त शेअर करावे असे आवाहन करण्यात येत आहे.